पाहावी लागली आणि 288 वर्षानंतर पैठणचे साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी पहिल्याला हाक दिली, ए यमाई देवी, ए तुळजा भवानी, ए महालक्ष्मी, कोल्हापूरची लक्ष्मी, ए बये बये, ए बये, आणि काय चाललंय, आणि कधी दारू घडणार बये, दारू गरबया दारू गरबया दारू गरबया चला हो दारू म्हणाले धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये महासात जनावरांना दिवस गेले आणि आई तुळजा भवानीला आई नारायणला महालक्ष्मीला पंढरपूर निवास फक्त हरा ऐसा दुनिया जाता तिही लोक रामासारखा पुत्र दे आई, कृष्णासारखा पुत्र दे आई, हे रावणाला मारणारा राम आमचं हिंदूचं दैवत अक्षय तृतीया हिंदूचं दैवत जन्माला येऊ नये या त्यावेळेस धर्मगुरूंना साधूच्या रक्षणासाठी आम्हा सत्य होता मग सुरुवात आईनं दारू खटलं आनंद झाला काळे ढग सोडले होते मासा जिजाऊंना जवळ केले शहाजी राजांनी स्वराज्याची संकल्पना मांडली सांगतो तुम्हाला हंबीराव कधी आले हंबीराव मोहिते घराणं मराठा जजवल्य घराणं या घराण्यांचा नाद करायचा नाही जाती धर्म संघटनाही घराणे समजा माती कुटुंबाने जबरदस्त स्वराज्य उभं राहतो आणि जिथं पहाड नगरी होती तिथं पहाड नगरी दुश्मनाने निर्वंश होईल पहाड करेल तुटलेली चप्पल तुटलेली कवडी लावली आवाज येतोय आणि मग महासाहेबांनी ती पहाड काढली होती पण शिवनेरी वर आईला घेण्यात आलं लक्ष्मीने विचारलं आई साहेब काय खावंसं वाटतं काय खावंसं वाटलं सुलतानांनी आया बहिणी कापल्या होत्या हे आई दिवसा ढवळ्याकडची होती
माता भगिनीच्या चिंचाळण्याचा आवाज येत होता. काय खावंस वाटत, डोळ्यात पाणी होतं आणि पोटावर हात ठेवला होता. शोभा कुणीतरी जन्माला येणाऱ्याचे चाहून आईसाहेब जिजाऊला लागली होती. धर्मासाठी कुणीतरी येणार, जसा राम आला आता एका रामाची गरज होती, जसा कृष्णाला आता कन्हैयाची गरज होती. शहाजी राजांना आनंद झाला. अरे बाबा, शिवनेरीवर आई सांगते, लक्ष्मी काय खावंस वाटतं? आंबट डोहाळे, आंबट खायचे नाही आई, तिखट खायचे डोहाळे नाही लागले, माती खायचे डोहाळे नाही. बाळासाहेब सांगतायत, मला घोड्यावर बैसावंसं वाटतं, मला दानपट्टे ठेवावेसे वाटतात, मला वाघावर बैसावंसं वाटतं, मला संशयी ठेवावेसे वाटतात, मला दानपट्टे ठेवा दुश्मनांच्या कळलेला हा भगवा सुरक्षावर होतो. भगवा सुरक्षावर होतो. आणि मग फाल्गुन वैस तृतीया, फाल्गुन वैस तृतीया 19 फेब्रुवारी 1630 श्रेय महाराष्ट्राला पुत्र झाला. सनई चौघडे वाजू लागले, तोफेंचा आवाज झाला. एवढं सोपं नाही पडते तेव्हा कळीचा विचार नाही करा आवाज चालेल का नाही, पण आज दणका येऊन जाणार एवढं नक्की असते. आता मला नसतं लागले एवढं बघ थरथर नाही करतोय, चेहरा दिसत नाही, सुलतान दिसते सुलतान.